आज नागपूरमध्ये शांती मार्च होता, रॅली प्रदर्शन होता, परंतु सरकारद्वारे याला विरोध दर्शवला। बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक सगळे संविधानाला कायद्याला मानणारे लोक, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण खराब केलं जात आहे ते खराब करणारे व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत। मुद्दा महाबोधी महाविहाराचा खूप महत्त्वपूर्ण आहे। महाबोधी महाविहारावर कोणाचा कब्जा आहे? महाबोधी महाविहारावर ब्राह्मण लोकांचा कब्जा आहे। म्हणजे सिखांच्या गुरुद्वारावर नॉन सिखाचा कब्जा असू शकत नाही, ते करू पण देणार नाही। ईसाई लोकांच्या चर्चवर गैर ईसाई लोकांचा कब्जा असू शकत नाही आणि मुस्लिमांच्या मस्जिदीवर देखील गैर मुस्लिमांचा कब्जा असू शकत नाही। सम्राट अशोकाने बनवलेल्या महाबोधी महाविहारावर ब्राह्मणांचा कब्जा कसा आहे? तर त्याला कायदा कारणीभूत आहे आणि तो कायदा बनवलेला 1949 महाबोधी टेम्पल ॲक्ट 1949, त्यामध्ये सगळी गोम आहे, म्हणून तो कायदा रद्द केला जावा यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन चालू आहे। शांततेच्या मार्गामध्ये चालू आहे, धरणे आंदोलन चालू असेल, निवेदन देणं चालू असेल, शांती मार्च असेल, हा लोकशाही मार्गाने चालू आहे। इव्हन महाराष्ट्रातल्या काही खासदारांनी पार्लमेंटमध्ये आवाज उठवलेला आहे, बिहार असेंब्लीमध्ये काही आमदारांनी आवाज उठवलेला आहे। महिना उलटून गेलेला आहे, परंतु त्यांच्या नाकावरची माशी उमटत नसेल तर मग नागपूरच्या तरुणांना काय वाटू नये आपण सडकेवर मोर्चा काढू नये? ही जी अतिरेकी भूमिका आहे ही सरकारची आहे आणि त्याला जबाब म्हणून लोक कायदा सुव्यवस्था पालन करून आपला लोकशाही मार्गाने विरोध दर्शवित आहे। हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि ते जे जागतिक स्थळ आहे ते बौद्धांच्या हवाली केला पाहिजे। हा आवाज आता जगामध्ये उमटत आहे, यांना जगातले लोक शिव्या घालतील त्यावेळेस मजा येईल काय? सगळे बौद्ध राष्ट्र म्हणजे निर्लज्जपणाची हद्द झाली। देशामध्ये कोणाचं राज्य आहे? घटनेचं राज्य आहे की पेशवांचं राज्य आहे? धन्यवाद।